मित्रांनो 3 इयर सीईटीचा रिझल्ट आलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या सीईटीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पण मिळालेले आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला हे जे मिळालेले पर्सेंटाईल आहेत, तर या पर्सेंटाईलवरनं आपण कसं ओळखायचं की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल की प्रायव्हेट कॉलेज भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्या गव्हर्नमेंट कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ डिस्कस करणार आहे. ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचं ॲडमिशन हे गव्हर्नमेंटला होईल की प्रायव्हेटला होईल. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो 3 इयर आणि 5 इयर LLBची ॲडमिशन काउन्सिलिंग आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस मिळतो. म्हणजे आमचे जे एक्सपिरियन्स्ड काउन्सिलर आहेत ते तुमच्यासोबत तुमचे जे पर्सेंटाईल आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे आणि कुठल्या कॉलेजला तुम्ही एलिजिबल आहात या सगळ्या गोष्टी डिस्कस करतात. त्यानंतर कॅप राउंडच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या स्टेप्स असतात त्या सगळ्या स्टेप्समध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम इथे केलं जातं. तसेच तुमच्या पर्सेंटाईलकडे पाहून तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज कुठलं राहील आणि पहिल्याच राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन एक तर गव्हर्नमेंट कॉलेज किंवा टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं होईल याच्याविषयी सुद्धा तुम्हाला गायडन्स केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला मदत करणं असेल, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला गायडन्स देणं असेल, कट ऑफचं ॲनालिसिस करून कुठल्या राऊंडमध्ये आता तुम्ही कॉलेज फिक्स करायला पाहिजे याच्याविषयी डिसिजन देणं असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा इन्क्वायरी करा आणि आपलं ॲडमिशनचं जे टेन्शन आहे ते थोडं कमी करा. तर मित्रांनो आता आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॅटेगरीला कमीत कमी एवढे मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे डी-टी आणि व्ही-जे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता डी-टी व्ही-जे फिमेल, जनरल, ऑर्फन आणि फिजिकली हँडिकॅपचा इथे तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. तर इथे ऑर्फन कॅटेगरीसाठी आपल्याला खूप जास्त कट ऑफ दिसतोय कारण तो 63 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय होतं, सीट्स जे आहेत ते खूप लिमिटेड असतात आणि ॲप्लिकेशन्स जास्त आल्यामुळे हा कट ऑफ वाढतो. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. जर तुम्ही NT-A कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजेच डी-टी-व्ही-जे मध्ये येत असाल तर तुम्हाला हा कट ऑफ कामं येईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो NT-B कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे फिमेल, जनरल, डिफेन्स आणि फिजिकली हँडिकॅपसाठी. तर इथेही आपण पाहू शकतो की डिफेन्स कॅटेगरीला 5% रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशन 5% असल्यामुळे सीट्स कमी आहेत आणि सीट्स कमी असल्यामुळे इथे कट ऑफ वाढलेला आहे. म्हणजे जो विद्यार्थी जनरल मधून 26 पर्सेंटाईलला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, तर तोच विद्यार्थी जर डिफेन्स कॅटेगरीमधून ॲडमिशन घ्यायला गेला, तर त्याला इथे 60 पर्सेंटाईल लागेल. म्हणजे इथे कट ऑफ जो आहे, तो लिमिटेड सीटमुळे वाढतो. तसेच फिजिकल हँडिकॅपच्या बाबतीत पण आपण जर पाहिलं, तर 24चा इथे कट ऑफ आहे. पुढे आपण NT-C मध्ये जर पाहिलं, तर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी इथे कट ऑफ दिलेला आहे. डिफेन्स असेल, ऑर्फन असेल, जनरल, फिमेल आणि फिजिकली हँडिकॅप. तर इथेही आपण पाहू शकतो डिफेन्स कॅटेगरीमध्ये कट ऑफ जास्त आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT-D. याच्यामध्ये अगेन फिमेल डिफेन्स कॅटेगरीचा कट ऑफ 85 गेलाय. जनरल डिफेन्सचा कट ऑफ 92 केलाय. म्हणजे एवढा हाय कट ऑफ इथे लागू शकतो. अर्थात विद्यार्थी मित्रांनो सीट्स लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला पूर्ण विचार करून इथे या कॅप राऊंडमध्ये ॲप्लिकेशन फिलअप करावे लागतात. जेणेकरून तुम्ही जे दिलेले प्रेफरन्स आहेत त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला योग्य कॉलेज तिथे भेटू शकतं. तर त्यासाठीच आम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला हे कॉलेजेस व्यवस्थितपणे सजेस्ट करण्याचं काम करतो. जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पर्सेंटाईलमध्ये वन ऑफ द बेस्ट कॉलेज भेटून जातं. पुढची कॅटेगरी आहे OBC ऑदर बॅकवर्ड क्लासेस. याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ दिसतोय. डिफेन्स असेल, ऑर्फन असेल, फिजिकली हँडिकॅप असेल. तर काही ठिकाणी या कॅटेगरींचा कट ऑफ जो आहे तो जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. अगेन रिझन तेच आहे, त्या कॉलेजमध्ये त्यावेळेस ॲप्लिकेशन कमी आले असतील, सीट्स कमी, ॲप्लिकेशन कमी, त्याच्यामुळे कमी पर्सेंटाईलला पण तिथे ॲडमिशन झाले. ज्या कॉलेजमध्ये जास्त ॲप्लिकेशन आले तिथे जास्त पर्सेंटाईलला ॲडमिशन झालेलं आहे. पुढे कॅटेगरी आहे ओपन इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ओपन EWS फिमेल 1.57 एवढ्या कमी पर्सेंटाईलला इथे ॲडमिशन झालंय. तेच आपण EWS जनरलसाठी पाहिलं तर 0.5661 एवढ्या कमी पर्सेंटाईलला ॲडमिशन झालंय. पण इतर कॅटेगरी ज्या आपण एक्सपेक्ट करतो की इथे कट ऑफ याच्यापेक्षाही कमी असावा,
तिथेच नेमकं कट ऑफ जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडला ॲप्लिकेशन करणार आहात, तर पूर्ण विचार करूनच ॲप्लिकेशन करा. तुमच्याकडे एखादं स्पेशल रिझर्वेशन आहे, मग त्याच्यामधून तुम्ही अप्लाय करताना विचार करायला हवा, की जर माझं पर्सेंटाईल कमी आहे आणि मी अप्लाय करताना एका स्पेसिफिक कॅटेगरीला अप्लाय करतोय, तर मे बी मी जर जनरलमधून अप्लाय केला, तर मला ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस कदाचित जास्त असू शकतात. ठीक आहे? तर याच्यासाठी तुम्हाला कॉलेजेसच्या कट ऑफचं ॲनालिसिस व्यवस्थित करावं लागेल आणि त्याच्यावरूनच तुम्हाला एक डिसिजन घ्यावा लागेल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ओपन जनरलसाठी आपण पाहू शकतो. युजुअली ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे, तो बाकीच्या कॅटेगरीजपेक्षा थोडासा जास्त असतो, हायर साईडला असतो. तर ते तुम्ही इथे पाहू शकता. यापुढे आहे शेड्यूल्ड कास्ट. शेड्यूल्ड कास्टमध्ये जरी आपण कट ऑफ पाहिला, तर इथे आपण पाहू शकतो फिजिकली हँडिकॅप एससी जनरलसाठी 0.95 चा कट ऑफ आहे. डिफेन्ससाठी 29 आहे. एससी फिमेलसाठी 52 आहे. अशा पद्धतीने कॅटेगरी स्पेसिफिक हे कट ऑफ आहेत. पुढे मित्रांनो, SEBCचा कट ऑफ तुम्हाला समोर दिलेला आहे. याच्यामध्ये फिमेल डिफेन्स जनरल, फिजिकली हँडिकॅप आणि जनरल डिफेन्स तुम्हाला दिसतंय. तर अगेन आपण ज्या ठिकाणी डिफेन्स कॅटेगरी पाहिली, त्या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो हायर साईडला आहे नेहमी. ठीक आहे? त्यामुळे विचार करून तुम्ही ॲडमिशन घ्या आणि विचार करून आपली कॅटेगरी तिथे सिलेक्ट करा. शेवटी राहिलं ST कॅटेगरीज. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ST फिमेलसाठी 1.29 चा कट ऑफ आहे. फिजिकली हँडिकॅपसाठी 69 आहे. जनरलसाठी 4. जनरल फिजिकली हँडिकॅपसाठी 9.2 चा कट ऑफ इथे आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे आहेत, त्या कॉलेजेसमधला हा कट ऑफ आहे, तो पण मागच्या वर्षीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला या कट ऑफच्या आसपास जर मार्क्स असतील, तर तुमचे जे ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत, ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये खूप जास्त आहेत. ठीक आहे? जर कट ऑफ आणि तुमच्या पर्सेंटाईलचा फरक जर 10 पर्सेंटाईलना असेल, तर मे बी तिथे तुमचे ॲडमिशनचे चान्सेस गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कमी होऊ शकतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता जुलैमध्ये आपले कॅप राउंड सुरू होतील. कॅप राउंडचे रजिस्ट्रेशन सुरुवातीला होतात. तर मग जे विद्यार्थी रिझर्वेशनमधून अप्लाय करतात, त्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आत्ताच रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये काही इश्यू येणार नाही. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच ग्लोबल ऑनलाईनची जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे, ती जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कारण या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1 on 1 काउन्सिलर ॲक्सेस मिळतोय. आमचे काउन्सिलर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये मदत करतात. कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करतात. कट ऑफचं ॲनालिसिस करून तुम्हाला डिसिजन देण्याचं काम करतात आणि डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनमध्ये सुद्धा तुम्हाला गाईडन्स करण्याचं इथे काम केलं जातं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राउंडचं प्रिपरेशन सुरू करा. थँक यू.